अखेर तब्बल 9 वर्षानंतर अश्विनी बिंद्रे यांच्या हत्याकांडाचा निकाल लागलेला आहे. आपण बघू शकता या निकालाच्या खऱ्या अर्थाने 3 शिलेदार जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. जे सरकारी वकील आहेत प्रदीप घरत, त्याचबरोबर संगीता अल्फान्सो ज्या तपास अधिकारी होत्या, आणि अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे, तिन्ही आपल्यासोबत. आपण तिघांशी बोलणार आहोत. सर, काय म्हणाल? अखेर विजय झाला आणि तुम्ही अतिशय प्रयत्न करून, म्हणजे याचे कुठलेही पुरावे नसताना एका बाजूला सरकारकडून दबाव, त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांकडून जी काही पुरावे होते ते देखील समोर आणले जात नव्हते, अशामध्ये आपण हा शेवटी यशस्वी झालेला. पहिली गोष्ट म्हणजे मी हा विजय असं मानत नाही, कारण ते माझ्या कर्तव्याचा भाग होता. मी माझं कर्तव्य केलं आणि त्याप्रमाणे आम्हाला आरोपीला सजाला व्हायला पाहिजे होती. ती मला, म्हणजे माझं इच्छित फळ मला मिळालं या गुन्ह्यामध्ये. ते समाधान आहे मात्र निश्चित. पण काय म्हणाल की कोणतेही पुरावे नसताना ज्या पद्धतीने पुरावे नष्ट करण्यात आले होते, कोर्टासमोर एक मोठं आव्हान होतं हे सगळं सादर करणं, कारण तपास अधिकाऱ्यांनीच त्याच्यातले पुरावे लपवून ठेवले होते, समोर आणता आले नव्हते आपल्याला. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा जो घटनाक्रम होता त्याचा पहिला बारकाईने अभ्यास केला. म्हणजे अगदी तिच्या घरापासून तिची परीक्षा पास होणं आणि पोलीस भरती होणं, कुठे कुठे त्या गेल्या, आरोपीशी संबंध कधीपासून आला आणि आरोपीशी संबंध कसे होते, आणि ही जी घटना झाली 11 तारखेला त्याच्या अगोदरचा घटनाक्रम कसा होता, गुन्ह्याच्या दिवशी घटनाक्रम कसा होता, गुन्ह्याच्या नंतर घटनाक्रम कसा होता, आणि त्या घटनाप्रमाणे आरोपीचं वागणं काय होतं ते या घटनाक्रमाशी, आणि आपण जे एक म्हणतो की लॉजिक ऑफ ॲन ऑर्डिनरी म्हणजे एक सामान्य माणूस ज्या पद्धतीने विचार करतो तसा जर विचार केला तर आरोपीचं वागणं त्या विचारांशी सुसंगत होतं का, आणि त्यांनी जर जाणीवपूर्वक काही गुन्हे केल्यासारख्या काही जर गोष्टी चुकीच्या केल्या तर त्यांनी त्याच दिवशी त्या चुकीच्या गोष्टी का म्हणून केल्या. तर असं आल्यामुळे मग ते आम्ही जे बर्डन ऑफ प्रूफ म्हणतो त्या काही गोष्टी त्यांनी ज्या केल्या ते त्यांना स्पष्टीकरण देणं, त्यांना ते हे होते, करायला बांधील होते, जे त्यांनी काहीच करू शकले नाहीत. ते या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही पुरावे नसल्यामुळे हा अडचणी समोर आल्या होत्या. पण सगळ्यात ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये टेक्निकल पुरावे सगळ्यात महत्त्वाचे होते, आणि त्या टेक्निकल पुराव्यांचाच संपूर्ण मांडणी जी केली आहे ती संगीता अल्फान्सो यांनी केली. एका बाजूला टेक्निकल पुरावे मिळवताना खूप मोठी शर्यत करावी लागली आपल्याला, दुसऱ्या बाजूला वरिष्ठांचा दबाव, आणि हे सगळं असताना देखील आपण यामधून एक यशस्वीरित्या हा सगळा तपास पूर्ण केला, काही पुरावे नसताना. ॲक्च्युली याच्यामध्ये दबाव नव्हता, परंतु याच्यामध्ये चॅलेंजेस खूप होते. कारण 2 वर्षानंतर पुरावे शोधणे किंवा टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करणं, त्याच्यामध्ये सर्वप्रथम बॉडी शोधणं, त्या शोधण्यासाठी ज्या टेक्नॉलॉजी वापरल्या गेल्या, वॉटर स्कॅनिंग केलं गेलं, किंवा त्याच्यामध्ये जे लोखंड होते ते शोधण्यासाठी ओशनॉलॉजी डिपार्टमेंटची मदत, इंडियन नेव्हीची मदत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. CDR ॲनालिसिस होतं, त्याच्यानंतर गुगल लोकेशन्स होते, त्याच्यानंतर लास्ट लोकेशन होतं. तर ह्या अशा गोष्टी जुळवून किंवा अशा गोष्टी सगळ्या कोर्टाच्या समोर सादर करणं, किंवा लँग्वेजचं जे ओपिनियन होतं ते लँग्वेज ओपिनियन पण याच्यामध्ये फार महत्त्वाचं धरलेलं आहे. आणि या सगळी मांडणी घरत साहेबांनी ती व्यवस्थितपणे कोर्टासमोर सादर केली. कारण आम्ही नुसतं डॉक्युमेंटेशन केलं होतं, परंतु ते कोर्टासमोर आणणं या सगळ्या गोष्टी हे अत्यंत मोठं चॅलेंज होतं, आणि घरत साहेबांनी ते अतिशय छान प्रमाणे केलेलं आहे. तसेच आपले ज्या अश्विनी बिद्रेचे पती जे आहेत त्यांनीसुद्धा या गुन्ह्यामध्ये भरपूर फॉलोअप घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये शेवटी जेव्हा चार्जशीट फाईल झालं तेव्हाही बरेचसे याच्यामध्ये आम्ही पुरावे जे संपूर्ण होते ते व्यवस्थित इन्क्लुडिंग चार्जशीटमध्ये आम्ही ते फाईल केलेले आहे, म्हणजे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं जो फॉलोअप घेतला होता ते अश्विनी बिंद्रे यांच्या पत्नी राजू गोरे यांनी. सर, काय म्हणाल, ज्या पद्धतीने तुम्ही याचा फॉलोअप घेतला, म्हणजे एक दिवसही तुम्ही असं कुठल्या चौकशीला किंवा कुठल्या तारखेला हजर नव्हता, असं कधी घडलं नाही आहे, परंतु या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात त्रास तुम्हाला जो झाला तो म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांकडूनच. नवी मुंबई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे जे आयुक्त होते, त्याचबरोबर इतर तपास अधिकारी होते, यांच्याबाबत कोर्टानं देखील ताशेरे ओढलेले आहेत. तुम्ही आता त्याबाबत पुढचा फॉलोअप कसा घेणार? नाही, बघा, ह्या माझ्या लढाईला आज पहिला स्टेप झालेला आहे. या लढाईला माध्यमं माझ्याबरोबर होती. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत असलेल्या माध्यमामध्ये आपण पण आहात.
त्यामुळे माध्यमं असल्यामुळे प्रशासनावरती दबाव राहिला. जे प्रशासन ह्यामध्ये एक साधी तुम्हाला बाब सांगतो, एक ACP तपासी अधिकाऱ्याच्या हाताखाली दुसरे महिला ACP तपासी अधिकारी देतात, जे की मी राज्य शासनाकडं कायम म्हणतो, माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे सुद्धा मी याच्यामध्ये निवेदन आहे की ह्या स्वतंत्र महिला पोलीस अधिकारी ह्यामध्ये तपासी द्यावा. ते राज्य शासनानं किंवा ह्या पोलीस आयुक्त हेमंत नगराळ दिलेलं नाही, कारण ह्यामध्ये ह्या तपासी अधिकाऱ्यांना आरोपींना वाचवायचं होतं. त्याचा रिझल्ट आज आलेला आहे, पण त्या रिझल्टामध्ये आम्हाला आनंदाची बाब जी आहे त्याचं सगळं क्रेडिट आहे ते घरत साहेबांचं आहे, कारण त्यांनी ते मांडलं. जे पुरावे अल्फान्सो मॅमने उभा केले, त्यांना साथीला ते बंगैराने दिले किंवा लोखंडे सर, हे जे टेक्निकल होते ह्यामधली ही मॅडमनी माणसं गोळा केली. त्यांनी त्यांच्यावरही दबाव असेल, मी नाही म्हणत नाही, जसं आमच्या सगळ्यांवरती होता तसं त्यांच्यावरही असेल, पण त्यांनीसुद्धा फेअरमध्ये हे जे तपास किंवा हे जे टेक्निकल पुरावे ते ह्या लोकांनीसुद्धा उभं केलं. त्यामुळे आज हा आनंदाचा रिझल्ट आला. तुम्ही मला पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत म्हणता, तर पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत कोर्टाने नाराजी व्यक्त केली ती ठराविक ह्याच्यापर्यंत. पण मी जे सांगतो की पहिला तपासी अधिकारी ते आजचा शेवटचा तपासी अधिकारी निलेश राऊत, हे सगळे ह्या आरोपींना वाचवण्यामध्ये जबाबदार आहेत. कारण मी ह्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला येतो ह्यामध्ये होते, आरोपी ज्यावेळी नंतरचे 2 नाही, पहिले 2 आरोपी अटक झाले, ह्यांची ट्रीटमेंट तुम्हाला मी आज सांगू इच्छितो. ह्यांना ट्रीटमेंट त्यांच्या चेंबरमध्ये बोलवून चहा पाणी दिलं जात होतं, हा यांचा तपास होता. त्यामुळं कोर्टाने ते नाराजी व्यक्त केली. मी राज्य शासनाला सुद्धा म्हणतो की राज्य शासनानं ह्यामध्ये अपील करावं आणि हे जे त्यांनी जे केलेलं आहे जे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये, यांना फौजदारी संहितेखाली खाली येऊन फौजदारी संहितेखाली यांच्यावर कारवाई करावी, ही माझी मागणी. आता ही कारवाई शासन करेल का नाही, कारण महिला पोलीस अधिकाऱ्याचा विषय आहे, त्यामुळे शासन एवढं गांभीर्याने घेईल असं वाटत नाही. त्यासाठी मी ह्या बाबतीत स्वतंत्र ॲप्लिकेशन हायकोर्टला दाखल करतो आहे की आपण महाराष्ट्र पोलिसांमध्ये जर खमके अधिकारी असेल तर त्याची नियुक्ती करावी, किंवा अन्य एजन्सीकडे अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा पुन्हा नव्याने तपास करावा, की ह्या जे पोलीस अधिकाऱ्यांनी जी मदत केली यांना यामध्ये आरोपी करावे. की माझी 2018ला एक प्रेस कॉन्फरन्स झाली या नवी मुंबईमध्ये, त्या दिवशीसुद्धा राज्य शासनाला मी पत्र देऊन सांगितलं होतं, आपल्या माध्यमातून सांगितलं होतं हेमंत नगराळेला ह्यामध्ये आरोपी करा. तर जे आज नोकरीतनं रिटायर झालेले असतील तरी पण ह्या गुन्ह्याला किंवा ह्या आरोपींना मदत करण्यामध्ये, अश्विनीला न्याय देण्यामध्ये जे पोलीस अधिकारी कमी पडले, यांची अन्य एजन्सीकडनं तपासणी करून यामध्ये त्यांना आरोपी बनवावं आणि जे लूज फॉल्स राहिलेत त्याच्यावरती राज्य शासनानं हायकोर्टामध्ये अपील दाखल करावं, ही माझी राज्याच्या गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्याला मागणी आहे. कारण तो त्यांचा अधिकार आहे, माझा अधिकार नाही. त्यांनी करो नाही करो, माझी लढाई ही आपल्याबरोबर आपल्यासोबत असल्यामुळं मी ही लीड पिटिशन हायकोर्टला दाखल निश्चित करणार. आपण पाहिले की जरी 9 वर्षानंतर ही लढाई जिंकली असले तरी पण खऱ्या अर्थाने अजून ज्या ह्या संपूर्ण लढाईमध्ये जे हलगर्जीपणा केले ते म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्त, त्याचबरोबर तपास अधिकारी यांच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे. अन्यथा त्यासाठी देखील मी पुन्हा आता दुसरी लढाई लढणार, ती म्हणजे हायकोर्टामध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट अनीस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, पनवेल.